नेगेटिव्ह इमोशन्स जर हँडल नाही केलं तर वी नो की स्टुडंट्स एक्स्ट्रीम स्टेप्सच घेतात. घरात तोडफोड करायचे माझे पप्पा आणि ते जे त्यांचं जे व्यवहारण आहे, हे राग आहे, तो समहाव इट रब डाऊन टू अस ऑल्सो. तर मला खूप म्हणजे तो माझा जो पर्सनॅलिटी आहे ती खूपच आमच्या दोघांमध्ये फ्रिक्शन आणायला लागली आणि मला तर असं वाटत होतं का ते आमचं सेपरेशन होणार आहे एवढं म्हणजे माझं मिसमॅच होत होतं. तर मेंटल वेलनेस साध्या सोप्या लँग्वेजमध्ये म्हणलं तर इट इज जस्ट अबाउट वेलबिंग. हॅपीनेससाठी म्हणजे न्यू यूथ आहे, नवीन जो तरुण पिढी आहे, त्यांना काय 3 महत्त्वाच्या गोष्टी करायला पाहिजे विथ रिगार्ड्स टू मेंटल वेलनेस? ॲक्च्युली ओव्हरऑल म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स कोशंट हे खूप. नमस्कार, MLA टॉक शोमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मी आहे तुमची होस्ट अभिलाषा. फेसबुकवर सर्च करा MLA महाराष्ट्रीयन लेडीज असोसिएशन आणि लगेच जॉईन करा. आणि आपल्या यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. सो आजचा जो व्हिडिओ आहे एज्युकेशन आणि फन हा दोन्हीचा संगम आहे. एज्युकेशन जास्त आहे, फन थोडा कमी असणार आहे. पण आजचे ज्या गेस्ट आहेत त्या स्पेशल आहेत, स्पेशलायझेशन इन लाईफ कोच, आणि त्यांचा फोकस आहे मेंटल वेलनेसवर. मेंटल वेलनेस हे खूप कमी वेळा बोललं जातं, खूप कमी वेळा आपण इम्प्लिमेंट करतो आणि त्यामुळं हा सब्जेक्ट अशी व्यक्ती आम्ही चूज केली की ज्यामुळं आपल्याला सगळ्यांना मेंटल वेलनेसवर फोकस करता येईल. त्यासोबत त्या इंग्लिश लँग्वेजच्या हायली एक्सपिरियन्स्ड एज्युकेटर आहेत. 18 वर्षापेक्षा जास्त एक्सपिरियन्स आहे आणि 10,000पेक्षा जास्त स्टुडंट्सला त्यांनी ट्रेनिंग दिलेली आहे. आणि शर्ली ब्रिंग्स अ युनिक कॉम्बिनेशन ऑफ माइंडफुलनेस, कम्युनिकेशन स्किल्स आणि इमोशनल क्लॅरिटी. सो वेदर इट्स ट्रान्सफॉर्मिंग माइंडसेट, इम्प्रूव्हिंग एक्सप्रेशन्स, डेव्हलपिंग हॅबिट्स फॉर अ बेटर लाईफ, शर्ली इज द गो टू गाईड फॉर होलिस्टिक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. सो वेलकम शर्ली टुटेजा. MLA टॉक शोमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. थँक्यू सो मच फॉर. कसं वाटतं तुम्हाला इथे येऊन? खूपच छान, खूपच छान. येस, आज तुमच्यासोबत भरपूर गोष्टी, भरपूर क्लॅरिटी मिळणार आहेत मला आज. सो आजचं खरंच खूप सुंदर पॉडकास्ट होणार आहे. पॉडकास्ट सुरू करायच्या आधी एक छोटीशी गिफ्ट आहे जी श्री स्वामी जेम्सनी तुमच्यासाठी पाठवली आहे. ही कुबेर की आहे. वाव, थँक्यू. आणि ही गिफ्ट आहे हे MLA ग्रुपतर्फे आहे. सो शैली, तुमचं जी लाईफ कोचिंग जर्नी आहे आणि इंग्लिश एज्युकेशन, ह्या दोन्हीची सुरुवात कशी झाली आणि तुम्हाला कुठली गोष्टी इन्स्पायर केली? ओके, तर इंग्लिश कम्युनिकेशन स्किल्स हे मी म्हणजे 18 वर्ष झालीच मला. पण मी कॉलेजमध्ये असताना मला एक्सप्लेन करायचं किंवा कोणाला काही सब्जेक्टवरती एक्सप्लेन किंवा काही समजवायचं असेल ते मला आधीपासूनच त्याची आवड होती आणि आय हॅड दॅट क्वालिटी. आणि सिरियसली मी केव्हा घेतलं जेव्हा म्हणजे लहानपणी म्हणजे मी ग्रो होताना 7th 8th असताना मला म्युझिकमध्ये इंटरेस्ट होता. तर मी माझ्या आईवडिलांना, म्हणजे मम्मीलाच जास्त करून सांगितलं की मला म्युझिकमध्ये हे करायचं आहे म्हणून. तर मम्मी म्हणाली नाही, आपल्याकडे त्याच्यासाठी असल्या गोष्टींसाठी आपल्याकडे पैसे नाही आहेत. तर मी विचार केला, कारण आमच्या शेजारी पाजारी जे लोक असायचे ते म्हणायचे तू किती छान व्यवस्थित एक्सप्लेन करते वगैरे. तर ते म्हणाले की आमच्या मुलांना ट्युशन का नाही देत. तर मी 9th असताना मी ट्युशन घ्यायला स्टार्ट केला आणि त्याच्यावरून जे फीज येत होते त्याला मी माझ्या म्युझिक क्लासेससाठी तो फंडिंग मी केला आणि तेव्हापासून जर्नी स्टार्ट झाली. मी मास्टर्स इन इंग्लिश लँग्वेज टीचिंग हे केला, डिग्री केली. आणि विप्रो BPOमध्ये मी जेव्हा काम करत होते, इट वॉज अ BPO कॉल सेंटर. तिकडे काम करताना मला म्हणजे फक्त कॉल्स घेताना मला असे संधी मिळाली. म्हणजे माझे जे सिनियर्स आहेत ते माझे कॉल्स ऐकून त्यांना वाटायचं की ह्याचं ओव्हरऑल किती चांगलं आहे बोलणं वगैरे सगळं. तर त्यांनी मला ही संधी दिली की मी टीमला कोच करायचं. टीमला कोच करता करता मी जे न्यू जॉईनीज आहेत, म्हणजे कंपनीमध्ये जे न्यू जॉईनीज असतात त्यांना ट्रेनिंग, असं करून करून आय बिकेम अ ट्रेनर, व्हॉइस अँड ॲक्सेंट ट्रेनर. म्हणजे मी अमेरिकन ॲक्सेंट शिकवायचे, कम्युनिकेशन स्किल्स, कॉल टेकिंग स्किल्स, हे सगळं करत करत मग लग्न झाल्यानंतर आय लेफ्ट अ फुल टाईम जॉब अँड आय स्टार्टेड फ्रीलान्सिंग. फ्रीलान्सिंग करताना मी फॉरेनर स्टुडंट्स जे आहेत
त्यांच्या मला कॉन्टॅक्ट्स भेटले बिकॉज ऑफ माय विप्रो दिस थिंग. आणि मग असं करता करता फ्रीलान्सिंग करता करता मग मी स्कूल्समध्ये पण काम केलं आहे. आणि असे प्रत्येक ऑर्गनायझेशन्स वगैरे तर वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मी इंग्लिश शिकवले. आणि बिकॉज ऑफ द वास्ट एक्सपोजर, बिकॉज ऑफ द काइंड ऑफ ऑर्गनायझेशन्स दॅट आय हॅव वर्कड विथ, तर मला खूप म्हणजे असं एक्सपिरियन्स आला की काही काही करू शकतो आपण या फील्डमध्ये. लाईफ कोचिंग हॅपन टू मी इन ड्युरिंग कोविड. पॅन्डेमिकमध्ये आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात खूप चेंजेस आले, खूप डिफिकल्टीज आपण फेस केल्या, एस्पेशली फॅमिली सिस्टममध्ये. आय कम फ्रॉम अ फॅमिली बॅकग्राऊंड जिथे खूप डिस्टर्ब्ड फॅमिली एन्व्हायरमेंट होती. म्हणजे माझे वडील खूपच रागिष्ट होते. अँड म्हणजे एवढा राग मी कधीच बघितला नव्हता एखाद्या व्यक्तीमध्ये. मतलब लिटरली घरात तोडफोड करायचे माझे पप्पा. आणि ते जे त्यांचं जे व्यवहारण आहे, हे राग आहे, तो समहाव इट रब डाऊन टू अस ऑल्सो. तर ग्रोईंग अप इयर्समध्ये मला ते एवढं कळलं नाही. बट वेन आय गॉट मॅरिड, माझे जे हजबंड आहेत ते अगदी ऑपोजिट आहेत. म्हणजे अगदी शांत स्वभावाचे, खूप जास्त बोलत नाही, राग पण दाखवत नाही, खूप जास्त अति झालं तर दाखवतात. आणि माझं जरासं काही बिघडलं की आय वुड ब्लो अप. तर आता कोविडमध्ये आपण सगळेच घरी 24 तास घरी, म्हणजे एकमेकांना झेलणं वगैरे. तर मला खूप म्हणजे तो माझा जो पर्सनॅलिटी आहे ती खूपच आमच्या दोघांमध्ये फ्रिक्शन आणायला लागली. आणि मला तर असं वाटत होतं की आधी आमचं सेपरेशन होणार की एवढं म्हणजे माझं मिसमॅच होत होतं. आणि तेव्हा मला कळलं की आय शुड डू समथिंग अबाउट इट. आणि त्यावेळेस माझ्या लाईफमध्ये 2 इश्यूज होत्या जे मला खूप म्हणजे व्हेरी इम्पॉर्टंट होत्या, जे मला ते ह्याच्यावर आणावंच लागलं. म्हणजे आय हॅड टू टेक केअर ऑफ इट. एक तर होतं झोप. ओके. म्हणजे आय यूज टू स्लीप टिल 8 and 9 इन द मॉर्निंग. म्हणजे मला माझे हजबंड सांगायचे, माझी सासू सांगायची की थोडं तरी लवकर उठ. 7 o'clock पण उठणं मला खूप कठीण होतं. सो दिस वॉज वन एरिया आय वॉन्टेड टू वर्क ऑन, अँड अँगर. तर मग आय केम अक्रॉस अन ॲड इन फेसबुक. जेव्हा तिथे त्या ॲडमध्ये होतं की डू यू वॉन्ट टू चेंज युअर लाईफ बाय वेकिंग अप अर्ली. मी विचार पण नाही केलं, लगेच त्या वेबिनारसाठी मी एनरोल केला. 5 दिवसाचा होता तो. आणि त्या 5 दिवसामध्ये मतलब इट वॉज लिटरली मॅजिकल. मी इतक्या गोष्टी म्हणजे त्या शिकले त्याच्यावर. आणि फक्त 5 दिवसात एवढा चेंज आला. तर त्या लेडीनं 21 डेजचा कोर्स इंट्रोड्यूस केला. मी त्याच्यामध्ये पण एनरोल केला विदाऊट तो, म्हणजे 599चा कोर्स होता, 6,000चा कोर्स होता. त्याच्यामध्ये पण मी एनरोल केला. आणि ते 21 डेजमध्ये जे जे बदल माझ्यामध्ये झाले, माझ्या एन्व्हायरमेंटमध्ये, माझ्या घरात, माझ्या मुलीबरोबर, म्हणजे माझी छोटी मुलगी होती, तिच्यावर पण माझा खूप कधी कधी राग एवढा हे व्हायचा की मी अक्षरशः रडकुंडीला यायचे की वाय एम आय गेटिंग सो अँग्री. तर तेही माझा खूप बदल झाला त्याच्यामध्ये. अँड बिकॉज ऑफ दॅट आय काइंड ऑफ अंडरस्टूड की हे जे माझ्यामध्ये बदल झाला आहे, किंवा ज्या लेडीज, म्हणजे 70% लेडीजमध्ये हा प्रॉब्लेम असतोच, बिकॉज दे हॅव टू हँडल सो मच इमोशनल जो हे आहे तो वर खाली होतोच. आणि कोणाकोणामध्ये खूप जास्त हे असतं, डिफरन्स असतं. सो आय थॉट मी जेव्हा म्हणजे कम्युनिकेशन स्किल्स घेत होते तर माझ्याकडे लेडीज खूप होत्या, हाऊसवाईफ्स, ज्यांना कम्युनिकेशन स्किल्स इम्प्रूव्ह करायच्या. तो आय थॉट आय कॅन मर्ज दीज टू टुगेदर. आणि जेव्हा हे दोन्ही एकत्र आल्यावर म्हणजे जास्त करून बायकांना ह्याचा किती फायदा होईल. बिकॉज वी विमेन, वी आर टेकिंग केअर ऑफ द एंटायर फॅमिली, बट नॉट अस. अँड इफ आर मेंटल वेलबिईंग इज नॉट इन प्लेस, मग ते पूर्ण फॅमिलीवरती त्याचा परिणाम होतोच. इफ यू आर हॅपी, युअर फॅमिली विल बी हॅपी. आणि हे खूप कॉमन गोष्ट आहे की इफ बाईचा जर घरात चिडचिड असतो तर ते सगळ्यांनाच हे होतो, त्याचं जे रेपरकशन्स आहेत ते सगळ्यांनाच भोगावे लागतात. किंवा बाई जेव्हा खुश असते घराची, ते घरचे पण खुश असतात. बरोबर. सो दिस इज सो व्हेरी, आय मीन इट्स अ व्हेरी रिअलिस्टिक थिंग ऑफ टुडेज वर्ल्ड. आणि म्हणून मी हे दोन्ही
हे केले आणि आय एम सुपर स्पेशलाइज्ड इन लाईफ कोचिंग एस्पेशली फॉर विमेन्स मेंटल वेलनेस. आणि आता बिकॉज आय एम टीचिंग अकॅडमिक इंग्लिश, तर माझ्या जे 10th and 9th स्टुडंट आहेत मी त्यांच्यावर सुद्धा हे प्रयोग करून बघितले अँड इट हॅज वर्क ब्युटिफुली. तर मग मी मेंटल वेलनेस आय हॅव इंट्रोड्यूस टू इवन स्टुडंट्स. सुपर सुपर. सो आपण मेंटल वेलनेसबद्दल बोलतोय. आत्ताच्या घडीला खूप कमी लोक बोलतात. आपल्याला कळतंय की समोर प्रॉब्लेम आहे, अँझायटी आहे किंवा स्ट्रेस लेवल खूप वाढलेला आहे, त्यामुळे BP वाढतोय, डायबिटीज होतोय, खूप गोष्टी होतात. सो ह्यामध्ये तुम्ही मेंटल वेलनेसमध्ये तुम्ही आत्ता म्हणजे काय नेमकं काय तुम्ही सांगू शकाल, किंवा आत्ता जे फास्ट वर्ल्ड चालू आहे सो त्यामध्ये तुम्ही कसं इम्प्लिमेंट करू शकाल? ओके. तर मेंटल वेलनेस साध्या सोप्या लँग्वेजमध्ये म्हणलं तर इट इज जस्ट अबाउट वेलबिंग. राईट. युअर वेलबिंग ॲज इन इफ देर इज अ डिफिकल्ट सिच्युएशन. जर तुमचा एखादा डिफिकल्ट सिच्युएशन आहे लाईफमध्ये किंवा फॅमिलीमध्ये, तुम्ही त्याला कसं हँडल करता. डू यू गेट अँग्री, जसं माझं होतं की मी नुसतं म्हणजे राग करायची आणि त्याच्यामुळे खूप वेळा काय होतं ते गोष्टी सुधारण्यापेक्षा ते अजून बिघडतात. तर मेंटल वेलनेसमुळे काय होतं, आपण वी डोंट रिॲक्ट बट रिस्पॉन्ड. तर आपण त्याला कसं सामोरं जावं आणि त्याच्यावरती आपण हे, कारण जर आपण राग केला तर त्याचा फायदाच होत नाही. पण जर आपण विचार केला की ओके व्हॉट इज इट दॅट आय कॅन डू बेटर टू मेक द सिच्युएशन बेटर, तर त्याच्यामुळे काय होतं, आपण जेवढा कामनेसनी एखादा सिच्युएशन हँडल करतो तेवढा तो बिघडण्यापेक्षा तो व्यवस्थितपणा हँडल करता येतं. बरोबर. तर मेंटल वेलनेस इज समथिंग दॅट इज व्हेरी व्हेरी इट्स अ व्हेरी बेसिक थिंग, बट लोक त्याला सिरियसली घेत नाही. आणि जसं तुम्ही म्हणालात की त्याच्यामुळे खूप ओव्हर अ पिरियड डिझीजेस राईट डेव्हलप होतात. मी माझ्या मम्मीला स्वतः बघितलं आहे. शी डेव्हलप टाईप 2 डायबिटीज, शी हॅड डिप्रेशन इश्यूज. तर ह्या सगळ्या ज्या हे आहेत, आणि माझ्या मम्मीच्या सोबत असं व्हायचं की शी हॅड अ लॉट ऑफ बॉटल्ड अप इमोशन्स. ती व्यक्त करत होती फक्त आमच्यावर मारहाण करणे किंवा शेजाऱ्यांपाजारांची हे भांडणं करणे वगैरे असा. बट शी वुड नॉट हँडल द सिच्युएशन इन अ वे दॅट वॉज गुड फॉर हर, आणि म्हणून ते इश्यूज झाले. तर म्हणून इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की थोडक्यात आपण जर त्याच्यावर काम केलं तर इट इज गुड फॉर अस. इवन इम्युनिटी, आजकाल immunity is also something that can be taken care if your mental wellness is in place. सो तुमचा 18 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. तुम्ही लहान मुलांपासून मोठ्या प्रोफेशनलपर्यंत सगळ्यांना टीचिंग केलेलं आहे. सो त्यातलं मेजर ऑब्झर्वेशन काय होतं तुमचं? नॉट वन अप्रोच किंवा मेथड वर्क्स फॉर ऑल. राईट. जसं मुलांना किंवा ग्रोईंग अप चिल्ड्रन यांना शिकवणे थोडंसं सोपं जातं बिकॉज दे आर ऑलरेडी इन द लर्निंग कर्व. जसं आता एक्झाम्पल म्हणजे आता जर आपण एखादा होमवर्क दिला, असाइनमेंट दिली स्टुडंट्सला, तर देर आर हाय चान्सेस की ते करून येतील. वेरॅज मोठ्यांना प्रोफेशनल्सला जेव्हा एखादा असाइनमेंट दिला तर ते इवन इफ दे वॉन्ट टू दे कांट, कारण रिस्पॉन्सिबिलिटीज असतात, वर्क रिस्पॉन्सिबिलिटीज असतात, फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीज असतात. तर मग मी जेव्हा मोठ्यांना शिकवते तो आय टेक अ व्हेरी रिअलिस्टिक अँड अ प्रॅक्टिकल अप्रोच, की जे आपण बोलतो, जे आपण प्रॅक्टिस करतो तिथल्या तिथे करायचं, आणि ॲज अ प्रॅक्टिस तुम्ही फक्त बोलायचं. राईट. कॉन्व्हर्सेशन करायचं. कारण काय होतं, मोठ्यांमध्ये एक खूप कॉमन ही गोष्ट आहे की ते काय करतात, जेव्हा ते आपल्या कम्फर्ट झोनमध्ये येतात, जसं इवन प्रोफेशनल्स ब्रेकला गेले तर लगेच इंग्लिशमधून बोलणारच नाही, लगेच आपलं मराठी किंवा हिंदी. राईट. त्याच्यामुळे काय होतं, ते प्रॅक्टिस होत नाही, कन्सिस्टन्सी राहत नाही. राईट. राईट. तर मी खूप हे बघितलं आहे की त्यांना जर मी म्हणलं की तुम्ही एक वेळ ठरवा की तुम्ही ह्या वेळेस एक सकाळचा जो ब्रेक असतो त्याच्यामध्ये मी फक्त इंग्लिशमध्ये बोलणार, तर काय होतं, ते प्रॅक्टिस कन्सिस्टन्सी असते. फक्त माझ्याबरोबर, ऑफकोर्स मी माझ्याबरोबर खूप प्रॅक्टिस घेत असते कॉल्सवरती किंवा आपण जेव्हा मीटिंग्स घेतो तेव्हा, बट इट इज व्हेरी
अंडरस्टँडेबल की माझं जे बोलणं आहे ते, कारण माझं शिक्षण झालं इंग्लिशमध्ये आणि माझे खूप सारे स्टुडंट्स असे आहेत त्यांचं बोलणं म्हणजे शिक्षण मराठी मीडियम किंवा इवन सिंधी मीडियम. माझे खूप स्टुडंट्स असे सिंधी मीडियम, मला माहित नव्हतं की सिंधी मीडियम पण शाळा आहे. तर मला सिंधी येतच मीडियम कळलं हो. आणि असं म्हणजे बॅकग्राऊंड वेगवेगळे असतात, तर हम्म. त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने घ्यावं लागतं. मुलांची खूप सोपी आहे, म्हणजे असाइनमेंट दिलं त्यांना बेसिक पासून करणं सोपं असतं, पण ते आपण मोठ्यांबरोबर किंवा प्रोफेशनल्स बरोबर नाही करू शकत. परफेक्ट. सो पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये लँग्वेज आणि मेंटल हेल्थ याचं काही कनेक्शन असतो का? हो, ऑफकोर्स असतो. आता पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे काय? पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट इज अबाउट युअर पर्सनॅलिटी, विच इज अबाउट यू बिहेवियरल, युअर कम्युनिकेशन. आता कम्युनिकेशन एक मोठा वाटा आहे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये. तर एखाद्या व्यक्तीला जर इंग्लिशमध्ये बोलायचा प्रॉब्लेम असेल, जसं फिअर ऑफ स्पीकिंग लाऊडली किंवा लो ऑन कॉन्फिडन्स असेल, तर तो व्यक्ती नेहमी असा दबावाखाली असतो आणि त्याच्यामुळे तो बोलतच नाही. माझे खूपसे स्टुडंट्स असे आहेत, इवन कॉलेज स्टुडंट्स, ते बोलणारच नाही. बोलणार पण ते अगदी खाली आवाजात, की एखाद्या व्यक्तीला कळणार पण नाही ते काय बोलत आहे. तर कॉन्फिडन्स बिल्डिंग is part of that. So communication skills, personality development, and because of these things, if you are able to express yourself well, तुमचा मेंटल वेलनेस त्याच्यावरून व्यवस्थित होतो. Means you don't get scared, right? So mental wellness वरती आपण का काम करावं? कारण मोस्ट इम्पॉर्टंटली इंग्लिशमध्ये बोलताना लोक घाबरतात खूप. कितीतरी स्टुडंट्स माझे असे आहेत, त्यांचं इंग्लिश असं म्हणजे खराब नाहीये, त्यांना बोलायची म्हणजे हे आहे, वर्ड्सची कल्पना आहे, ते रीडिंग करतात वगैरे वगैरे, पण फक्त ही भीती आहे की मी चुकीचं बोलेल आणि समोरचे जज करेल किंवा माझ्यावर हसेल किंवा काय, त्याच्यामुळे दे चूज नॉट टू स्पीक ॲट ऑल. राईट. So that's how it is. ओके. सो ह्या सगळ्या गोष्टीमध्ये माइंडसेट खूप मोठा रोल करतो. सो माइंडसेट शिफ्ट करण्यासाठी तुम्ही काही टूल्स वगैरे वापरता का? राईट. माइंडसेट शिफ्ट इज इम्पॉर्टंट बिकॉज लोकांमध्ये काय होतं ना, एक सेट बिलीफ्स असतात, त्या बिलीफ्स तोडायसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. जसं एखाद्या व्यक्तीला जर वाटलं की मी बरा नाही आहे, मला नाही येत किंवा मी ह्याच्यामध्ये चांगला नाही आहे, आणि तेच ते जर त्याच्या डोक्यात चालत असेल, तर इवन इफ आय ट्राय टू चेंज हिम, he will those beliefs will keep hampering his way of learning. तर माइंडसेटमध्ये मी काय शिकवत असते की तुम्ही जर्नलिंग करा. तुमचे जे नेगेटिव्ह फिलिंग्स आहेत त्याच्यावर तुम्ही जर्नलिंग करा, म्हणजे लिहून काढा त्याला. आणि लिहिल्याने काय होतं, आमच्या कोचिंगमध्ये एक म्हण आहे, एनिथिंग दॅट्स नॉट ऑन पेपर इज वेपर. ओके. म्हणजे तुम्ही जेव्हा लिहित नाही, खूप लोक असं म्हणतात हो माझ्या डोक्यात आहे, पण जेव्हा तुम्ही लिहित नाही, जोपर्यंत तुम्ही लिहित नाही तोपर्यंत क्लॅरिटी नसते. बरोबर. सो माइंडफुलनेसमध्ये, माइंडसेट शिफ्टमध्ये इट्स व्हेरी इम्पॉर्टंट दॅट यू जर्नल, यू कम टू नो वेअर यू स्टँड, अँड यू हॅव टू समहाव वर्क ऑन चेंजिंग दोज बिलीफ्स. दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. सुपर. सो आता तुम्ही क्लॅरिटीबद्दल बोलात, तर सो इमोशनल क्लॅरिटी आणि व्हर्बल एक्सप्रेशन ह्या दोन्हीमध्ये बॅलन्स कसं साधावं, किंवा आणि खास करून जेव्हा स्ट्रेस आणि एन्झायटी असेल तेव्हा? सो आता हे दोन्ही पण दे आर इंटरकनेक्टेड. इमोशनल वेलबिईंग किंवा इमोशनल क्लॅरिटी केव्हा येते, जेव्हा तुम्ही आपल्या स्वतःला एक्सप्रेस करू शकता. आता जर तुम्ही स्वतःला एक्सप्रेसच करू शकत नाही, तर तुमची इमोशनल क्लॅरिटी नसेल. आणि इमोशनल क्लॅरिटी आणण्यासाठी यू हॅव टू फील सेफ, यू हॅव टू फील सपोर्टेड. तर त्याच्यावरती आम्ही एखाद्या व्यक्तीला वी गिव्ह देम दोज टूल्स दॅट you're not alone. If you are facing some difficulties, there are a lot of people like that. म्हणजे तुम्ही एकटे असं नाही आहात, आणि तुम्ही तुमच्यावरती काम करायला हवं. तुम्ही जर लोकांचा विचार केला, हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, पण तरी लोक आधीच दुसऱ्यांचाच विचार करतात, स्वतःबद्दल नंतर विचार करतात. म्हणजे स्वतःबद्दल विचार करतात, पण
दुसऱ्यांच्या दृष्टिकोनावरती, की दुसऱ्यांचं ओपिनियन मी असं केल्यावरती काय होईल, आणि त्याच्यामुळे लोक ते चूज नॉट टू डू इट ॲट ऑल. सो इमोशनल क्लॅरिटी आणि वर्बल एक्सप्रेशन्स ह्याचा म्हणजे असं कनेक्शन आहे की जर यू आर इमोशनली क्लिअर दॅट ओके आय हॅव टू डू दिस बिकॉज दिस इज गुड फॉर मी, त्याच्यावरती मग तुम्ही एक्सप्रेस करू शकता. युअर एक्सप्रेशन बिकम्स अ लॉट मोर इझियर अँड यू आर एबल टू टेक डिसिजन्स. इट हेल्प्स यू इन करेज की बाबा मला करायचं आहे तर करायचंच आहे. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट फॉर बिल्डिंग करेज, बिल्डिंग अंडरस्टँडिंग अँड गोईंग अहेड. एखादं एक्झाम्पल आहे की स्टुडंट लाईफमध्ये तुम्ही त्याचं माइंडसेट शिफ्ट केलं आहे किंवा इमोशनल क्लॅरिटी त्याला दिली आहे? हो, माझा एक स्टुडंट होता. तो म्हणजे त्याचं शिक्षण इंग्लिश मीडियममधूनच झालेलं, बट बिकॉज ऑफ घरी फक्त हिंदीमध्येच, झारखंडचा होता, फक्त हिंदीमध्येच, म्हणजे एन्व्हायरमेंट पण हिंदीच. तर त्याला जेव्हा मी म्हणायचे की तू इंग्लिशमध्ये बोलायचं घरीसुद्धा, तो म्हणायचा की माझ्या घरी ना सपोर्ट नाही आहे किंवा हसतात जेव्हा मी इंग्लिशमध्ये. तर नॉर्थ साईडला ना ही एक इंग्लिशला घेऊन खूप जोक्स असतात की अंग्रेज है क्या आणि अंग्रेज तर ते तर त्याच्यामुळे तो त्याला असं होतायचं की मी फक्त तुमच्याशी बोलू शकतो, मी ऑफिसमध्ये पण नाही बोलणार. म्हणजे त्याला मला खूप म्हणजे ॲटलिस्ट 1 वीक लागलं त्याला हे कन्व्हिन्स करायला की बाबा तू बोल, कारण तू बोलण्याने काय होईल, एकतर प्रनाऊन्सिएशन एरर्स जे लोक करतात ते तुझं कमी होईल, आणि तुझं जे बोलणं आहे तू दुसऱ्यांचं सोड, इग्नोर पीपल, पण तुझा प्रॅक्टिस होतोय. आणि ते ॲक्च्युली वर्कड बिकॉज ही सेड दॅट माझे सिनियर्सनी पण हे ऑब्झर्व केलं की मी आजकाल इंग्लिशमध्ये फार बोलतोय. अँड बिकॉज ऑफ दॅट, आणि त्याचे ना इंटरव्ह्यूज, जे इंटरनल जॉब पोस्टिंग्स असतात इंटरव्ह्यूज ह्याच्यासाठी, ते त्याचे क्रॅक होत नव्हते. ही वॉज नॉट एबल टू क्रॅक दोज इंटरनल, ही वॉज नॉट गेटिंग प्रमोटेड, कारण प्रेझेंटेशन्समध्ये तो खूप म्हणजे वर्ड्स भेटायचे नाही आणि खूप म्हणजे असं घामाघूम व्हायचा वगैरे. अँड मला ॲक्च्युली म्हणजे खूप आश्चर्य झालं की हे कसं, म्हणजे ही इज फ्रॉम इंग्लिश मीडियम. आणि तो मला म्हणाला की आमच्या शाळेत टीचर्स पण इंग्लिश नाही, म्हणजे इंग्लिशच्या बुकमधून शिकवत आहेत बट हिंदीमध्ये, सगळं एक्सप्लेनेशन वगैरे सगळं हिंदीमध्ये. सो आय वॉज क्वाईट सरप्राईज अँड शॉक्ड. बट दिस इज द केस ऑफ मेनी स्कूल्स की यू नो टू मेक इट क्लिअर, डीप एक्सप्लेनेशन देण्यासाठी हिंदी किंवा मराठीचा हे असिस्टंट घ्यावा लागतो टीचर्सला. आणि त्याच्यामुळे काय होतं, म्हणजे टीचर्सला काय वाटतं की मुलांना व्यवस्थित अंडरस्टँड होण्यासाठी आपण घ्यावं हिंदी किंवा मराठीचं आहे, बट इन द लाँग रन काय होतं, पोरांना तीच सवय लागते. बरोबर. ते जेव्हा हे पण तो म्हणाला की आम्ही जेव्हा अभ्यास पण करायचो ना, तर आम्ही हिंदीमध्येच इंटरॅक्ट करायचो. बरोबर. तर त्याच्यामुळे काय झालं, त्याचं इंग्लिशमध्ये कॉन्फिडन्स आलाच नाही कधी सुरुवातीपासून. तर त्याच्यामुळे त्याला म्हणजे इंग्लिशमध्ये बोलायचं म्हणलं की तो म्हणायचा की मला आय यूज टू स्वेट, म्हणजे एवढा नर्वसनेस. आणि ते मला त्याला हे करायला, म्हणजे त्याला सांगायला की यू हॅव टू बी, if you're going to be scared all the time, you're never going to come out of it. तर ते मला त्याला म्हणजे सांगायला किंवा एक्सप्लेन करायला मला लागला, थोडा वेळ लागला, बट ही डिड कम आउट ऑफ इट. अँड वेन ही डिड, आज तो इतका मोठा पदवीवर आहे. इट हॅज बीन अबाउट 3-4 years तो माझ्याकडे जुळून राहिला बिकॉज ही वॉज सीइंग सो मच ऑफ चेंज. हिज सिनियर्स वर अप्रिशिएटिंग हिम. तो म्हणजे माझ्याकडे स्टुडंट्स जे आहेत 3 महिन्यापासून 6 months इज द लिमिट, की 6 monthsपर्यंत ते टिकतात किंवा त्यांना असं वाटतं की बाबा आम्ही आता करू शकतो म्हणजे आपल्या ह्याच्यावर. बट ही वॉज लाईक 1 वर्ष झाल्यानंतरही तो म्हणला मॅम मला कंटिन्यू करायचं आहे, कारण मला खूप कॉन्फिडन्स बिल्ड होतो आहे आणि द वे यू टीच. आणि मी कसं ना छोट्या चुका पण मी ॲड्रेस करते, कारण काय होतं प्रनाऊन्सिएशन जेव्हा तुम्ही नीट करत नाही तर लोक दुर्लक्ष करतात, बट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण त्याच्यावरून जर तुमच्यावर कोणी हसलं तर ते इथं लागतं. राईट. आणि मग परत काय होतं की नाही बाबा मी बोलणारच नाही. ओके. तर म्हणून मी छोट्या पण चुका ज्या आहेत त्याला दुर्लक्ष करत नाही. मी लगेच त्याला पकडते आणि वेळाचे म्हणजे ऑन द स्पॉट करेक्ट करते. अँड आय मेक शुअर दॅट द पर्सन
हॅज गॉट इट करेक्टली. सो असे तुम्हाला बरेच स्टुडंट भेटतील की ज्यांना इंग्लिश येतं, मराठी म्हणजे इंग्लिश वाचता येतं, बोलता येतं, लिहिता येतं, सगळ्याच गोष्टी येतात. पण बोलताना तो एक हेजिटेशन असतंच पाठीमागं, बॅक ऑफ द माइंड. राईट. सो त्यांना तुम्ही फास्ट बोलतं करण्यासाठी तुम्ही काय करता? फास्ट नाही, फास्ट फास्ट बोलायला मीन्स मी कधीच हे म्हणजे करत नाही. कॉन्फिडन्स बिल्ड करण्यासाठी किंवा पब्लिक फिगर बनण्यासाठी किंवा पब्लिक स्पीकिंगमध्ये करण्यासाठी तुम्ही काय सजेशन द्याल? त्यांना हेच प्रॅक्टिस इज Practice. व्हेरी इम्पॉर्टंट. Okay. ॲक्च्युली हे जसं मी म्हणलं, हे सगळ्यांना माहिती आहे की प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. राईट. प्रॅक्टिस, आता जसं आपण गाडी चालवतो, राईट. राईट. आता गाडी जेव्हा आपण चालवायला सुरुवात केली तर आपल्याला ती स्ट्रॅटेजीज आपणच हे करतो. जसं मी जेव्हा शिकायला लागले गाडी, ते आय यूज टू गो आउट ॲट 5 o'clock. ट्रॅफिक कमी असते, आपण हळू चालवू शकतो वगैरे. तर आपण जे स्ट्रॅटेजीज आहेत ते आपल्या म्हणजे एखाद्या व्यक्तीने स्वतः विचार करायला हवा की मला व्हॉट आर द स्ट्रॅटेजीज, व्हॉट आर द टूल्स दॅट वर्क फॉर मी अँड अकॉर्डिंगली. जसं कोणी कोणी आहे जे लिहून प्रॅक्टिस करतं. मग एक खूप इम्पॉर्टंट स्किल जी मी शिकवते ती आहे स्टँडिंग इन फ्रंट ऑफ द मिरर अँड स्पीकिंग. ओके. तर त्याच्याने काय होतं, आपल्याला अशी फिलिंग येते की आपल्या समोर कोणीतरी उभं आहे. तर हे पण एक टूल मी ह्या मुलाला दिली होती. तर ते रोज रात्री हा प्रॅक्टिस करायचा. रोज रात्री प्रॅक्टिस केल्याने त्याला सकाळी उठून ऑफिसला जातानाही तयार होताना तेच करायचा आणि त्याच्यामुळे त्याला त्याचा कॉन्फिडन्स ऑटोमॅटिकली बिल्डअप झाला. ओके. आणि जेव्हा लोक समोर असतात, खूप लोकांना असं वाटतं की मी जेव्हा 4 लोक समोर असतात तो इट इज व्हेरी डिफिकल्ट किंवा माहीत असताना पण काय बोलायचं आपण विसरून जातो, ते आउट ऑफ नर्वसनेस विसरून जातो. तर प्रॅक्टिसिंग इन डिफरंट वेज, ती जी स्ट्रॅटेजीज आहेत ती आपल्याला कुठली स्ट्रॅटेजी इझी पडते. जसं हे स्टँडिंग इन फ्रंट ऑफ द मिरर अँड प्रॅक्टिसिंग सर्टन थिंग्स, तुमच्या फील्ड्सचं काय आहे ते जर तुम्ही प्रॅक्टिस केलं रोज एक 10 मिनटं 15 मिनटं तर इट वर्क्स लाईक मॅजिक. सुपर. सो खूप मोलाचा सल्ला तुम्ही दिलाय. त्यासोबत आता सक्सेस आणि हॅपीनेससाठी जे न्यू यूथ आहे, नवीन जो तरुण पिढी आहे, त्यांना काय 3 महत्त्वाच्या गोष्टी करायला पाहिजेत? विथ रिगार्ड्स टू मेंटल वेलनेस, ॲक्च्युली ओव्हरऑल म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स कोशंट हे खूप महत्त्वाचं आहे. कारण देअर नीड्स टू बी अ बॅलन्स. आता जर तुमच्या इमोशन्स कंट्रोलमध्ये नाही आहेत तर तुमच्या खूप दुसऱ्या गोष्टी बिघडतात, राईट. दुसरी गोष्ट म्हणजे ग्रोथ माइंडसेट आणि रेझिलियन्स. आता ग्रोथ माइंडसेट म्हणजे काय, आता खूप लोकांना असं वाटतं की मला एखादी गोष्ट येत नाही तर मी त्या चॅनल वरून किंवा त्या ट्रॅकला जाणारच नाही. बरोबर. बट स्किल्स, अबिलिटीज कॅन बी इम्प्रूव्ड विथ एफर्ट ओव्हर टाईम, राईट. तर तुमची जर ग्रोथ माइंडसेट असली की कुठलाही कितीही डिफिकल्ट टास्क असू द्या, यू कॅन गेट बेटर ॲट इट इफ यू पुट इन एफर्ट्स. रेझिलियन्स, आपल्याला जेव्हा नेगेटिव्हिटी असताना आर यू विलिंग टू वर्क ऑन इट. इफ यू आर विलिंग टू वर्क ऑन इट, पीपल कॅन म्हणतात ना की यू कॅन मूव्ह माउंटेन्स, राईट. पण तुमची तयारी आहे का, तर ती खूप महत्त्वाची आहे. ग्रोथ माइंडसेट आणि रेझिलियन्स. आणि शेवटचा म्हणजे इफेक्टिव्ह कम्युनिकेशन अँड कनेक्शन. इफेक्टिव्ह कम्युनिकेशन ऑफकोर्स आपण खूप बोललो आहे त्याच्याबद्दल की तुम्ही किती in what way, how well are you able to express yourself, and are you able to make meaningful connections. So this is very important. सुपर. सो पर्पजफुल लाईफ एक प्रत्येकाचा असतो. सो म्हणजे प्रत्येक तुमच्या दृष्टिकोनातून पर्पजफुल लाईफ म्हणजे काय आणि सेल्फ डिस्कवरी त्यातून कशी सुरुवात होती? पर्पजफुल लाईफ म्हणजे इंटेन्शन, लिव्हिंग इंटेन्शनली, राईट. की तुम्ही तुमचं इंटेन्शन काय आहे. आता पर्पजफुल लाईफ, इफ आय हॅव टू टॉक अबाउट लेडीज, हाऊसवाईफ्स किंवा वर्किंग प्रोफेशनल्स पण, तुम्हाला लेट्स से ऑन अ डे टू डे बेसिस तुम्ही जेव्हा रोज सकाळी उठता, कसं उठता ते खूप महत्त्वाचं आहे. सो फॉर मी इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टू हॅव अ सॉलिड मॉर्निंग रुटीन. आता कित्येक म्हणजे मी म्हणणार की 50 ते 70% बायका कशा उठतात,
अलार्म लावतात सकाळी आणि खूप वेळा काय होतं अलार्म बंद केलं स्नूज करून आपण झोपलो आणि काय होतं ॲटलिस्ट 1 तास आपण वरती झोपतो आणि त्याच्यामुळे काय होतो अशी घाई गडबडीने रशने उठतो. कित्येक वेळेस चिडचिड पण होतो. त्याच्यामुळे काय होतं चिडचिड झाल्यामुळे सगळ्यांवरती तो हे होतो की उठा रे, ह्याला उठवायचं, त्याला उठवायचं. बायका काम जे करायला घरी येतात त्यांच्यावर राग काढणे वगैरे असं ते इट बिकम्स अ स्पायरल की इथून ते स्टार्ट होतं. तुमच्या उशिरा उठण्यापासून जे ते स्टार्ट होतं तिथून ते ते पूर्ण दिवस चाललेलं असतं. बट इफ यू गिव्ह युअर सेल्फ एनीवेअर बिटवीन हाफ एन आवर टू 1 आवर त्याच्यामध्ये जर तुम्ही जसं मेडिटेशन केलं किंवा इफ नॉट मेडिटेशन प्रेयर एक वंडर रुटीन म्हणून एक मी माझ्या स्टुडंट्सला सांगत असते. वंडर मीन्स W फॉर वेकअप विथ अ स्माईल, O इज 1 minute सायलन्स, N इज फॉर नर्चर युअर माइंड म्हणजे मेडिटेशन करा किंवा सायलन्स प्रॅक्टिस करा. अँड D इज डू इट लिस्ट. खूप वेळा असं होतं की आपल्याला दिवसात खूप काही करायचं आहे बट काही गोष्टी राहून जातात आणि कधी महत्त्वाच्या राहून जातात. सो एक क्विक डू इट लिस्ट करायचं की आज मला हे करायचं आहे आणि कुठला इम्पॉर्टंट आहे आणि अकॉर्डिंग टू इम्पॉर्टन्स तो आपण करायचा किंवा प्लॅन करायचा की हे मी या वेळेस करेल किंवा असं करेल. आणि त्यामध्ये काय होतं जे इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ते आपण करतो. मग डीच्या नंतर आहे ई इज एक्सरसाइज. एक्सरसाइज इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता ह्याच्यावरती आपल्याला तर सगळ्यांना खूप माहिती आहे की इट इज सो इम्पॉर्टंट नॉट जस्ट फॉर वेट लॉस ऑर फॉर स्पेसिफिक थिंग्स बट जस्ट फॉर युअर वेलबिंग, फिजिकल वेलबिंग. एक्सरसाइज इज व्हेरी इम्पॉर्टंट. अँड आर लास्ट इज रीडिंग. आता रीडिंगवरती पण एक कम्प्लिटली वेगळा सेशनच करू शकतो आपण. रीडिंग असं आहे की इट जस्ट डज नॉट इम्प्रूव्ह युअर नॉलेज but it is also something that gives you increases your knowledge about very vast topics. आणि रीडिंग केल्यामुळे पण आपला जे कामनेस आहे तो डेव्हलप होतो. आणि खूप लोक असं म्हणतात की मी रीडिंग सुरुवात तर करते बट आय एम नॉट एबल टू फिनिश द बुक. कारण टाईमचा खूप म्हणजे बायका खूप वेळ हेच म्हणतात की आम्हाला टाईम भेटत नाही, वेळ भेटत नाही. आता वेळ कुठून येणार नाही. सगळ्यांकडे आपल्याकडे 24 तासच आहेत किंवा दिवसातून 12-15 तासच आहे. पण त्याच्यामधून आपण काय करू शकतो. जसं मी 8 o'clock किंवा 8:39 या दरम्यान उठत होते. पण जेव्हापासून मी 5ला उठायचं सुरुवात केलं तर मला इझिली 2 तासाचा वेळ भेटायला लागला. आणि त्याच्यामध्ये यू विल नॉट बिलीव्ह माझी जे लेक्चर्सची जी तयारी असते ती मी 1 तासात ती करते आणि 1 hour आय गिव्ह फॉर माय सेल्फ फॉर एक्सरसाइज. करेक्ट. आणि त्याच्यानंतर म्हणजे माझा जो माइंडसेट असतो किंवा माझा जो मेंटल वेलबिंग किंवा स्टेट आहे तो इतका चांगला झाला. जसं माझे जे आय एम रेडी टू टेक ऑन माय किड्स, द मेड, माय हजबंड. तो आय एम रेडी. आणि आधी काय व्हायचं माझा सगळ्यांवरती चिडचिड व्हायचा. बाई उशिरा 5 मिनटं उशिरा 10 मिनटं उशिरा झाली की तिच्यावरती चिडचिड. मुलांना ते उठत नाही तर त्यांना रागवून उठवणं वगैरे असं हे सगळं. तर हे माझं थांबलं, अगदी थांबलं. एस्पेशली माझ्या मुलांबरोबर म्हणजे माझ्या ज्या 2 मुली आहेत त्यांच्याबरोबर म्हणजे माझं वागणं खूप बदललंय फॉर गुड. सुपर. सो तुम्ही अनेक वर्कशॉप घेतलेत त्यामधला एखादा हार्ट टचिंग मुवमेंट आहे का इन मेंटल वेलनेस? हो. म्हणजे आता म्हणजे मी आता हल्लीच सुरुवात केली आहे मेंटल वेलनेस फॉर स्टुडंट्स एस्पेशली माय 10th स्टँडर्ड्स. कारण म्हणजे खूप वेळापासून मी ना अशी हे जे न्यूज सुसाईड न्यूज वगैरे मला खूप डिस्टर्ब्ड वाटायचं ह्याच्याबद्दल. कारण खूप स्टुडंट्स त्या शाळेच्या असायच्या ज्या शाळेतून मी स्टुडंट्सला शिकवत होते ते मला येऊन म्हणायचे आज आमच्या शाळेत असं झालं, सुसाईड अटेम्प्ट किंवा कोणी हे झालं. सो आय थॉट की ब्रिंगिंग माइंडफुलनेस इन चिल्ड्रन इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर मी माइंडफुलनेसचा पहिल्यांदा जेव्हा कोर्स माझ्या 10th स्टँडर्ड्स जस्ट एक्झामच्या आधी केला
तर लिटरली मला मेसेज आला स्टुडंट्सचा 2-3 दिवसांनी किंवा एक्झाम्सच्या आधी की मॅम जे स्ट्रेस असतो ना एक्झामच्या आधी, तो तुम्ही दिलेल्या टेक्निक्समुळे खूप म्हणजे काही स्टुडंट्सला तर नव्हताच आणि काही स्टुडंट्सला खूप कमी. कारण प्रत्येकाच्या घरात वेगळा हे असतो, वातावरण असतो. कुठे कुठे पेरेंट्सचा खूप दबाव असतो की तुला एवढेच मार्क आणायचे आहेत, कुठे कुठे इझी गोईंग असतं, पण तरी स्टुडंट्सला स्वतः दर्पण असतोच. तर हे टेक्निक्स जे मी त्यांना शिकवले माइंडफुलनेसमध्ये, तर मोस्ट ऑफ माय स्टुडंट्स, इनफॅक्ट आय वुड से मोर दॅन 70% ऑफ माय स्टुडंट्स हू प्रॅक्टिस्ड ऑल वॉट आय टॉट देम, त्यांचं म्हणणं हेच होतं की आम्हाला एक्झाम्समध्ये अजिबात स्ट्रेस आला नाही किंवा नर्वसनेस आला नाही. कारण स्टुडंट्सला खूप वेळा असं वाटतं ना की मी विसरून जाईल आणि त्याच्यामुळे खूप नर्वसनेस येते. तर दे लिटरली मेसेज मी आणि सगळ्यांचा जे हे आहे ICSE बोर्डचा जे रिझल्ट आलेत सगळ्यांचा, आय मीन आय वॉज शॉक्ड. काही स्टुडंट्स जेव्हा मला जॉईन केलं होतं तेव्हा ॲव्हरेज आणि त्यांच्या मार्क्स 80s आणि 90sमध्ये 91 वगैरे. सो आय वॉज रिअली ऑफकोर्स आय शुडंट बी शॉक्ड ऑर सरप्राईज, बट मला असं वाटलं की हा स्टुडंट किती ॲव्हरेज होता जेव्हा जॉईन केला होता आणि इतके छान मार्क पडले. सो दे वर ऑल व्हेरी, मतलब पर्सनली मेसेज टाकत होते मला की इट इज बिकॉज ऑफ यू, बिकॉज ऑफ यू. तर मी त्यांना म्हटलं नाही, इट्स नॉट बिकॉज ऑफ मी, इट इज ऑल्सो बिकॉज ऑफ युअर हार्डवर्क, बट येस समवेअर आय न्यू दॅट इट इज ऑल्सो बिकॉज ऑफ द काइंड ऑफ गायडन्स, द काइंड ऑफ टूल्स अँड टेक्निक्स आय टॉट देम. सुपर. सो शैली, तुमचं पुढचं विजन काय आहे? पुढच्या 5 वर्षात तुम्हाला कुठं पाहायचं स्वतःला? आय वॉन्ट टू टेक मेंटल वेलनेस टू एव्हरी हाऊस. ओके. कारण जसं मी म्हणलं की विमेन ऑफ द हाऊस, जर त्यांचा मेंटल वेलनेस इज एक्सलंट तर घरचं वातावरण चांगलं होतं, मुलं चांगली राहतात. कारण जसं मी म्हणलं की मी जेव्हा ग्रो अप होत होते माझ्या घरी, म्हणजे असं कधीच झालेलं नाही की आमच्या घरी कधी असं भांडणं झाली नाही किंवा वादावाद झाली नाही. एव्हरी अदर डे माझे वडील बिझनेसमध्ये होते, तर त्यांचे जे बिझनेसचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते घरी आणायचे आणि माझी मम्मी पण खूप रागिष्ट होती. तर माझ्या पेरेंट्समध्ये खूप म्हणजे एक्सचेंज ऑफ निगेटिव्ह इमोशन्स खूप होते. तर अशा एन्व्हायरमेंटमध्ये जेव्हा आम्ही हे वाढलो, तर ते आम्हाला खूप डिस्टर्बिंग होतं. सो वी वर नॉट एबल टू ब्रिंग आउट द बेस्ट इन अस बिकॉज आय वॉज व्हेरी लो ऑन कॉन्फिडन्स वेन आय वॉज ग्रोईंग अप. इंग्लिशमध्ये चांगलं कमांड असूनसुद्धा आय हॅड स्टेज फिअर, आय वॉज नॉट कॉन्फिडन्स. मला बाय द वे RJ बनायचं होतं. ओके. I wanted to be an RJ. I wanted to do something in the field of communication, but I was so low on confidence because of this kind of environment. मला त्या फील्डमध्ये काहीच करता आलं नाही. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट द वुमन ऑफ द हाऊस इज इन अ परफेक्ट, इफ नॉट excellent, but at least in a good state of mind where she is able to handle her emotions, handle the emotions of the family members. The mental wellness is very important for the woman of the house and for children, growing up children, especially 9th 10th जे मुलं आहेत त्यांना मेंटल वेलनेस का, म्हणजे दे आर एबल टू हँडल देअर इमोशन्स बेटर, एस्पेशली नेगेटिव्ह इमोशन्स. कारण नेगेटिव्ह इमोशन्स जर हँडल नाही केलं तर वी नो की स्टुडंट्स एक्स्ट्रीम स्टेप्सच घेतात आणि ते विचार नाही करत, ते मनात आलं की लगेच स्टेप घेतात. तर मेंटल वेलनेसमुळे काय होतं, त्यांचा दृष्टिकोन बदलतो की दे ट्राय टू लुक फॉर ॲव्हेन्यूज टू चेंज देअर पर्स्पेक्टिव्ह अँड दे आर इन अ बेटर स्टेट ऑफ माइंड टू हँडल सिच्युएशन्स इन अ बेटर वे अँड आस्क फॉर सपोर्ट, आस्क फॉर हेल्प अँड वर्क ऑन देमसेल्व्स. सो सुपर. आज तुमच्याशी बोलून खरंच इमोशनल खूप क्लॅरिटी मिळाल्या आणि निश्चित ह्याचा स्टुडंट्सला मेंटल वेलनेसवर आणि इंग्लिश इम्प्रूव्हिंगसाठी दोन्हीसाठी उपयोग होणार आहे आणि तुमच्याकडे भरपूर एन्क्वायरीज यावं हीच मोठी शुभेच्छा आहे तुमच्या MLA ग्रुपकडनं. सो थँक्यू इथं आलात आणि एवढे छान कॅन्डिडेट गप्पा मारलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. आय लव्ड बीइंग हिअर. थँक्यू.